मुख्यमंत्र्यांकडे सुविधांची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला नोटीस बजावली गेली आहे। विद्यार्थिनीला वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस बजावली गेली आहे। नागपूरच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहामधील हा प्रकार आहे। ट्रेनिंगला नोकरी दर्शवून विद्यार्थिनीला ही नोटीस दिली गेली होती आणि वसतिगृहात कूलरची सुविधा नसल्याची तिने तक्रार दिली होती। मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा राग मनात ठेवत या विद्यार्थिनीला नोटीस बजावली गेली आहे। आकांक्षा उकेला आज वसतिगृह सोडावं लागणार आहे। आकांक्षा हिनं 4 आणि 8 मे रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वसतिगृहात कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये कूलरची सुविधा नाही अशी तक्रार केली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती केली। अधिकाऱ्यांना झापलं, त्याचाच राग या विद्यार्थिनीवर काढण्यात आला। विद्यार्थिनीकडून 6 महिन्यांपासून राहत असल्याचं निवासाचं आणि भोजनाचे खर्च सुद्धा वसूल करत येत असल्याचा आरोप आहे। नागपुरातील बेसा परिसरातील महाराष्ट्र शासनाचं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचं सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, याच वसतिगृहामध्ये ही आकांक्षा उके गेल्या काही काळापासून इथे राहत आहेत या वसतिगृहामध्ये। मात्र आता तिला हे वसतिगृह रिकामं करण्याची नोटीस देण्यात आलेली आहे। कारण त्या पाठीमागचं एक वेगळंच आहे। तेच नेमकं कारण आपण तिच्या माध्यमातून जाणून घेऊ। काय कारण आहे, तुला नोटीस कधी देण्यात आली आणि त्याच्या पाठीमागे तुला काय वाटतं? सर, मला काल रात्री नोटीस देण्यात आली आहे आणि ते पण पाटील मॅमनी नाही दिली, दुसऱ्या मॅमनी दिली आहे। पाटील मॅम कोण आहे? त्या वार्डन आहे बेसा हॉस्टेल आणि दाबा हॉस्टेलच्या। आणि नोटीस कोणी दिली? त्या दुसऱ्याच मॅम आहेत। काय आहे नोटीसमध्ये? नोटीसमध्ये असं लिहून आहे की मी नोकरी करत आहे म्हणून तुला वसतिगृहातून प्रवेश रद्द करण्यात आला आहे का। पण मी तिथे नोकरी नाही, मी इंटर्नशिप करत आहे। इंटर्नशिप करत आहे, तुझ्याकडे त्याचा काही पुरावा आहे? हो, माझ्याकडे आहे ना, ऑफर लेटर आहे आणि कॉलेज पण प्रूफ देऊ शकते की मी हे कॉलेज करून आहे म्हणून। अच्छा, हे नोटीस देण्यापाठीमागचं काय कारण आहे? हे फक्त एवढंच कारण होतं की आम्ही सीएम सरांकडे गेलो होतो 5-6 मुली आणि त्यांना आम्ही म्हणजे लेटर पण लिहिलं होतं की सर आम्हाला हे प्रॉब्लेम आहे। हे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आम्हाला कूलर, आमच्या इथे कूलर नव्हता आणि आपल्या विदर्भामध्ये खूप जास्त टेम्परेचर वाढत होतं। तर मी त्यांना सांगितले की आमच्या इथे असा प्रॉब्लेम आहे, कूलर नाही आहे, आम्हाला खूप गरम होतं आणि आमचे 15 दिवसानंतर पेपर पण आहेत, एक्झाम आहे सेमिस्टरचे। तर त्यांनी 600 कूलर असे डिक्लेअर केले आम्हाला देणार म्हणून। तर आमच्या इथे कूलर पण लागले आहेत, 4 कूलर मिळाले आणि मला अशा ठिकाणी शिफ्ट केलंय म्हणजे जिथे कूलर आहेत तिथे मी नाही आहे, अशा म्हणजे फ्लोअरला टाकला, म्हणजे एकदम लास्ट फ्लोर। अगोदरची तुझी जी रूम होती ती पण बदलवली? हो, आणि सर्वांना तिथून काढून आम्हाला दुसरीकडे म्हणजे हे केलं, बायफॉर्मेट करून सर्व इकडे तिकडे हे करून ठेवलंय। आणि आम्हाला असा पण नोटीस दिला की तुम्ही एकामेकींशी बोलू नका म्हणून। त्यांना असं वाटतं की मी या सर्वांना म्हणजे हे करतो। कोणाला वाटतं? ज्या आम्ही एका रूम मध्ये, हे पाटील मॅमला वाटते। अच्छा, आता काय म्हणणं आहे तुझं? की त्यांच्यावर कार्यवाही करा। तुला काय वाटतं की म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, कूलरची मागणी केली, कूलर लागले आणि त्याच्या राग मनात धरून ही कारवाई तुझ्यावर झाली? हो सर, हे सर्व करूनच ते सर्व त्यांनी केलं आहे। म्हणजे त्यांना असं वाटलं की त्यांच्या अगेन्स्ट जाऊन, पण त्यांच्या अगेन्स्ट होतच नाही ना। त्यांना विचारलं होतं आधी आम्ही की मॅम आम्हाला हे तुम्ही अगोदर सांगितलं होतं आपलं? हो, की आम्हाला इथे कूलर पाहिजे म्हणून। त्यांनी डायरेक्ट म्हटले की आम्ही इथे कूलर नाही देऊ म्हणून आणि हा रूल मध्ये नाही, अगर तुम्हाला पटत असेल तर राहा, नाही तर चालले जा, असं त्यांनी म्हटलं। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।